केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। ई केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी। शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्या हाताला यश आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली आहे। 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता निधी जमा होणार आहे। चला जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्यांना आणि किती रक्कम मिळणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की 2022 ते 2024 पर्यंतचा पीक विमा आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचं नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 20,000 + 20,000 म्हणजे एकूण 40,000 रुपये मिळणार आहेत। तर दिनांक सोमवार 27 ऑक्टोबर वेळ दुपारी 3:40 या ठिकाणी निधी वितरणाची सुरुवात होणार आहे आणि पहिल्याच टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। तर चला पाहूया कोणते जिल्हे आहेत ते। तर पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यां कोणते आहेत ते पाहूया। तर पहिला तालुका आहे पैठण, दुसरा गंगापूर, तिसरा सिल्लोड, चौथा कन्नड। या भागातील शेतकऱ्यांना 40,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर दुसरा जिल्हा आहे जालना जिल्हा, त्यात तालुके आहेत अंबड, भोकरदन, परंतूर, बदनापूर। या तालुक्यांना निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे नंदुरबार, त्या तालुके आहेत नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा। ह्याच भागातील शेतकऱ्यांना निधी जमा झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना निधी जमा झाला आहे आणि काही शेतकऱ्यांचा राहिलेला आहे, पेंडिंग आहे, तोही जमा होणार आहे 27 ऑक्टोबरला। तर चौथा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, त्यात तालुक्यांना कोणत्या लाभ मिळणार आहे नायगाव, उमरी, मुखेड, धर्माबाद आणि इतर तालुक्यांनाही लाभ मिळणार आहे। आणि पाचवा तालुका आहे परभणी आणि 6वा बीड आणि 7वा बुलढाणा। या जिल्ह्यातही अनेक तालुके गंगाखेड, आष्टी, पाटोदा, खामगाव, चिखली ह्यांनाही 20 ते 40,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलंय कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही। डीबीटी प्रोसेसमुळे काही वेळ लागला होता, पण आता केवायसीची अट रद्द करून थेट बँक खात्यावर पैसे पाठवले जातील। एकूण 31,628 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमची वाट पाहणं संपलं। सोमवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:40 तुमच्या खात्यात 40,000 रुपये येणार आहेत। हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर जय किसान, जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।